नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा पाया आहे, शब्द. पण थांबा, फक्त शब्द नाही तर शब्द आणि आपलं वास्तव यांच्यातलं ते एक अदृश्य नातं. आपण जे बोलतो, जे विचार करतो, ते आपलं जग कसं घडवतं यावर आज आपण एक सखोल चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्याकडे काही स्रोत आहेत ज्यात वैदिक तत्वज्ञानाची खोली आहे आणि काही पाश्चात्य विचारांची स्पष्टता सुद्धा. आपला उद्देश हा आहे की प्राचीन मंत्रांपासून ते आपल्या रोजच्या बोलण्यापर्यंत आपली भाषा ही खरंच आपलं आयुष्य घडवणारे एक शक्तिशाली साधन आहे का, हे तपासून पाहणं. आणि या चर्चेची सुरुवात करण्यासाठी मला वाटतं वेदांत सूत्रातील एका विचारापेक्षा चांगलं काही असू शकत नाही. त्यात एक जबरदस्त कल्पना मांडली आहे की सगळं जग हे आवाजातून म्हणजे ध्वनीतून निर्माण झालंय आणि त्याचा शेवटही ध्वनीनेच होऊ शकतो. विचार करा, याचा अर्थ काय? शब्द फक्त वर्णन करत नाहीत, ते निर्मिती करतात. अरे वा, म्हणजे आपण आरशात बघून जगाचं वर्णन नाही करत, तर आपण बोलून जगाचा आरसाच तयार करतोय. ही कल्पनाच खूप पोटेंट आहे, की नाही? चला, मग यात आणखी खोलवर जाऊया. तर वैदिक तत्वज्ञानानुसार शब्द म्हणजे फक्त ध्वनिलहरी नाहीत, ती एक ऊर्जा आहे, एक शक्ती आहे. हे सगळं ऐकायला खूप गहन, थोडं आध्यात्मिक वाटू शकतं. आजच्या काळात जिथे सगळं काही लॉजिकवर चालतं, तिथे या प्राचीन विचाराला जोडणारा कुठला आधुनिक सेक्युलर विचार आपल्या स्रोतांमध्ये सापडतो का? खूप चांगला मुद्दा आहे आणि याचं उत्तर आपल्याला 20व्या शतकातील एक महत्त्वाचे विचारवंत देतात, लुडविग विटगेन्स्टाईन. त्यांनी म्हटलं होतं, तुमच्या भाषेच्या मर्यादा ह्या तुमच्या जगाच्या मर्यादा आहेत. म्हणजे तुमची भाषा तुमच्या वास्तवाला एक चौकट घालते. ज्या गोष्टींसाठी तुमच्याकडे शब्द नाहीत, त्या गोष्टी एक प्रकारे तुमच्या जगात अस्तित्वातच नसतात. हे खूप इंटरेस्टिंग आहे. स्रोतांमध्ये एक उदाहरण आहे जे हे अगदी स्पष्ट करतं. विचार करा की एक व्यक्ती एका खोलीत अडकलीये आणि गंमत म्हणजे त्या खोलीचा दरवाजा सताड उघडा आहे, पण ती व्यक्ती बाहेरच येत नाही. का? कारण त्या व्यक्तीच्या मनात दार या शब्दाचा अर्थ फक्त ढकलण्याची गोष्ट असा आहे. तिला दार ओढता येतं ही शक्यताच तिच्या शब्दविश्वात नाही. म्हणजे भाषेने तिच्यासाठी तो दरवाजा अदृश्य करून टाकलाय. अगदी तसंच, ती भाषाच त्या व्यक्तीसाठी तुरुंग बनलीय. आणि हेच आपल्या रोजच्या आयुष्यात सतत घडत असतं. मी हे करू शकत नाही हे वाक्य घ्या. हे एक पूर्णविराम आहे. तिथे विचार संपतो, शक्यता संपते. पण त्याच्या जागी मी हे शिकत आहे किंवा हे कसं करायचं ते मी शोधून काढेन असं म्हणून बघा. अचानक एक बंद गल्ली एका मोकळ्या रस्त्यात बदलते. आपण आपल्या शब्दांनी एकतर स्वतःसाठी पिंजरा तयार करतो किंवा खिडकी उघडतो. पण एक मिनिट, इथे मला एक शंका येते. समजा एखादी गोष्ट खरंच खूप आव्हानात्मक आहे, भीतीदायक आहे, तर तिला फक्त उत्साहवर्धक असं वेगळं नाव दिल्याने खरंच फरक पडतो का? म्हणजे पोटात जो भीतीचा गोळा येतो तो फक्त शब्द बदलल्याने जातो का? हे थोडं विशफुल थिंकिंग नाही वाटत? हा एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो असं आहे. पण ते काही जादूसारखं एका क्षणात होत नाही. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला भीतीदायक म्हणतो, तेव्हा आपलं शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं. हार्मोन्स बदलतात, स्नायू ताणले जातात. ओके. पण जेव्हा आपण त्याच परिस्थितीला एक आव्हान किंवा एक संधी असं नाव देतो, हो, तेव्हा आपण आपल्या मेंदूला वेगळा सिग्नल देतो. हो. आपण समस्येऐवजी उपायावर लक्ष केंद्रित करायला लागतो. शरीराचा प्रतिसाद बदलतो. भीतीची ऊर्जा उत्साहात बदलते. हे लगेच होणार नाही, पण सरावाने आपण आपल्या शारीरिक प्रतिसादालाही नव्याने प्रोग्राम करू शकतो. शब्दांमध्ये भावनांची बटणं दाबण्याची ताकद आहे. बापरे, म्हणजे शब्दांमध्ये आपलं न्यूरोलॉजी बदलण्याची शक्ती आहे. आता मला कळतंय की ही गोष्ट किती खोलवर जाते. आणि स्रोतांनुसार वैदिक विचारात तर ही प्रक्रिया आणखी मूलभूत स्तरावर सांगितली आहे. वाक किंवा वाणीच्या 4 स्तरांची संकल्पना आहे, बरोबर? हो, आणि ही संकल्पना केवळ आपण कसे बोलतो यापुरती मर्यादित नाही, तर कोणतीही गोष्ट कशी अस्तित्वात येते याचं वर्णन आहे. हे समजायला थोडं अवघड वाटू शकतं, पण याची तुलना आपण एखादं चित्र काढण्याची करू शकतो. पहिला स्तर आहे परावाक. परावाक म्हणजे? म्हणजे एक कोरा कॅनव्हास जिथे अजून काहीच नाहीये, फक्त शुद्ध जाणीव आहे, अनंत शक्यता. ओके, म्हणजे निर्मितीच्या आधीची पूर्ण शांतता. बरोबर. त्यानंतर येतो दुसरा स्तर, पश्यंती. याचा अर्थ पाहणारी. इथे चित्रकाराच्या मनात त्या कोऱ्या कॅनव्हासवर चित्राची पहिली अस्पष्ट कल्पना येते. अजून रंग नाहीत, आकार नाहीत,
पण एक दृष्टी आहे. तिसरा स्तर आहे मध्यमा, म्हणजे मधली अवस्था. इथे ती कल्पना मनातल्या मनात आकार घेऊ लागते. चित्रकार विचार करतो कुठले रंग वापरायचे, रेषा कशा असतील, हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू आहे. एक प्रकारची आंतरिक भाषा. म्हणजे आपल्या डोक्यात सतत चाललेला तो आवाज, तो इनर मोनोलॉग. अगदी बरोबर. आणि मग येतो चौथा आणि शेवटचा स्तर, वैखरी. म्हणजे जेव्हा चित्रकार ब्रश उचलून ती मनातली कल्पना प्रत्यक्षात कॅनव्हासवर उतरवतो, ते चित्र जे आता सगळ्यांना दिसतं. आपल्या बाबतीत वैखरी म्हणजे तो बोललेला किंवा ऐकू येणारा शब्द. वा, म्हणजे आपण जे सहजपणे शब्द बोलून टाकतो ते काही हवेतून नाही येत. त्याच्यामागे निर्मितीची एक पूर्ण प्रक्रिया आहे. एका शांत जाणीवेपासून ते ध्वनीपर्यंतचा प्रवास. दिस इज माइंड ब्लोईंग. यामुळे प्रत्येक शब्दाला एक वेगळंच वजन जाणवतंय. आणि म्हणूनच श्रीमद भागवतममध्ये म्हटलं आहे की आपल्या मानसिक क्रिया, म्हणजे आपले विचार, भावना, इच्छा, या सूक्ष्म स्तरावरून वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांसारखी स्थूल भौतिक तत्व विकसित होतात. मध्यमा स्तरावरील विचारच वैखरी स्तरावर शब्द आणि कृती बनतात आणि त्या कृती आपलं नशीब घडवतात. भगवद्गीतेतही म्हटलं आहे की मृत्यूच्या वेळी मनात जे अंतिम विचार असतात ते आपला पुढचा प्रवास ठरवतात. विचार करा, आपल्या शब्दांशी आणि विचारांची शक्ती किती आहे. हे सगळं विचारांना आकार देणं ऐकून मला मंत्र या संकल्पनेची आठवण होतीये. आणि गंमत म्हणजे इंग्रजीमध्ये स्पेलिंग या शब्दातच स्पेल हा शब्द आहे, ज्याचा अर्थ जादू मंत्र टाकणे असा होतो. आपल्या स्रोतांनुसार यात काही संबंध आहे का? नक्कीच आहे. ही फक्त भाषेची गंमत नाही, तर त्यात एक खोल अर्थ दडला आहे. आपण जेव्हा शब्द लिहितो किंवा बोलतो तेव्हा आपण एका अर्थाने स्पेल कास्ट करत असतो, एक जादू करत असतो. म्हणूनच ब्रूस ली यांचं स्रोतातील वाक्य इतकं महत्त्वाचं आहे. स्वतःबद्दल कधीही नकारात्मक बोलू नका. अगदी गमतीतही. तुमच्या शरीराला गंमत कळत नाही. तुमचं शरीर प्रत्येक शब्द खरा मानते आणि त्यानुसार प्रतिसाद देते. आणि मंत्र म्हणजे काय, तर हेच स्पेल्स अधिक शक्तिशाली, अधिक केंद्रित स्वरूपात, नाही का? अगदी बरोबर. मंत्र म्हणजे असे सिद्ध शब्द किंवा ध्वनी जे एका विशिष्ट ऊर्जेच्या लहरींवर, फ्रिक्वेन्सीवर सेट केलेले आहेत. ते गुरु-शिष्य परंपरेतून येतात आणि केवळ श्रद्धेने, योग्य उच्चाराने म्हटल्यास ते आपल्या मनाला आणि चेतनेला त्या वैश्विक ऊर्जेशी जोडतात. सुरुवातीला मंत्र फक्त शब्द असतात, पण जसा जसा जप वाढतो तसा तो जिवंत होतो, चेतन होतो आणि मग त्याचे परिणाम दिसू लागतात. स्रोतांमध्ये काही विशिष्ट मंत्र आणि त्यांचे परिणाम दिले आहेत. जसं की ओम नमः शिवाय हा मंत्र नकारात्मक विचार आणि सवयी नष्ट करतो. ओम श्री महालक्ष्मीये नमः हा समृद्धीच्या चेतनेला जागृत करतो. आणि गायत्री मंत्र मनाला शुद्ध करतो. हो, आणि या सगळ्यांमध्ये हरे कृष्ण महामंत्र हा कलियुगातील सर्व प्रकारच्या नकारात्मक प्रभावांपासून आणि कर्माच्या बंधनातून मुक्त करणारा अंतिम उपाय मानला गेला आहे. असं म्हणतात की वेदांनी हा मंत्र गुप्त ठेवला होता, कारण तो इतका शक्तिशाली आहे. या मागचं विज्ञान साधं आहे. शब्दांचा लयबद्ध उच्चार मनात विशिष्ट भावना निर्माण करतो आणि त्या भावना आपल्या वास्तवाला आकार देतात. हे धार्मिक असण्यापेक्षा जास्त ऊर्जा वैज्ञानिक म्हणजे व्हायब्रेशनल सायन्स आहे. ठीक आहे, हे सगळं पटते. आपण आपले शब्द बदलावेत, मंत्रोच्चार करावा, सकारात्मक राहावं. पण आपण एका बुडबुड्यात तर राहत नाही. बाहेरच्या जगाचं काय करायचं, जिथे सतत लोकांची टीका, टोमणे, नकारात्मकता आपल्यावर आदळत असते? त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं? येतो. तो म्हणाला होता, बाहेर घडणाऱ्या घटना आपल्याला त्रास देत नाहीत, तर त्या घटनांबद्दल आपण तयार केलेलं मत किंवा दिलेले शब्द आपल्याला त्रास देतात. म्हणजे पाऊस पडणं ही एक घटना आहे, त्याला त्रासदायक म्हणणं हे आपलं मत आहे, सुखद म्हणणं हेही आपलं मत आहे. आपल्या शब्दांच्या निवडीने आपण आपला अनुभव निवडतो. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये एखादं अवघड प्रेझेंटेशन द्यायचंय, त्याला संकट म्हटलं की पोटात गोळा येतो, सगळी तयारी असूनही आत्मविश्वास जातो. बरोबर. पण त्याच परिस्थितीला माझी क्षमता दाखवण्याची संधी असं नाव दिलं तर लगेच मानसिकता बदलते. ऊर्जा भीतीकडून उत्साहाकडे वळते. आपण परिस्थिती बदलू शकत नाही, पण त्या परिस्थितीला दिलेलं नाव, तिची चौकट आपण नक्कीच बदलू शकतो. आणि इथेच आपलं खरं स्वातंत्र्य आहे. म्हणूनच श्रोत्यांमध्ये आंतरिक कान जपण्याबद्दल सांगितलं आहे. म्हणजे बाहेरून येणाऱ्या आवाजांपैकी
कुठल्या आवाजाला आत प्रवेश द्यायचा हे निवडणं. अगदी. स्रोतांमध्ये एका व्यक्तीचा अनुभव आहे की रोज सकाळी महामंत्राचा जप केल्याने दिवसभरात लोकांच्या बोलण्यातून, सोशल मीडियातून नकळतपणे जो मानसिक कचरा जमा होतो तो साफ होतो. जशी आपण रोज आंघोळ करून शरीर स्वच्छ करतो, तसंच हे मनाचं स्नान आहे. हे नकारात्मक शब्दांपासून एक कवच तयार करतं. याचाच अर्थ नकारात्मक स्वसंवाद म्हणजे नेगेटिव्ह सेल्फ टॉक थांबवणं. आणि जे लोक आपल्यावर, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना आपल्या मानसिक जगापासून दूर ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. स्रोतांमध्ये खूप सुंदर उपमा आहे जी हेच सांगते. पाण्यासारखे बना, प्रवाही राहा, प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढा. पण जे तुमचं भलं इच्छित नाहीत त्यांच्यासाठी बर्फासारखे कठीण आणि अभेद्य बना. आपल्याला हे समजून घ्यायला हवं की वास्तव हे दगडासारखं स्थिर आणि न बदलणारं नाही, ते पाण्यासारखं प्रवाही आहे. आपलं मन आणि आपले शब्द त्याला जे नाव देतात ते तसं बनतं. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? मला असं वाटतं की शब्दांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे आपल्या विचारांवर आणि पर्यायाने आपल्या आयुष्यावर प्रभुत्व मिळवणे. आपली भाषा एका आरशाप्रमाणे आहे, जी आपल्या आत काय चाललंय, आपल्या श्रद्धा काय आहेत आणि आपण नकळतपणे कोणतं भविष्य निर्माण करत आहोत हे स्पष्टपणे दाखवते. अगदी अचूक. आपण जे वास्तव अनुभवतो ती एक कथा आहे जी आपण सतत स्वतःला सांगत असतो. सकारात्मक शब्दांची निवड करणे म्हणजे वास्तवापासून पळ काढणे किंवा खोटं बोलणं नव्हे, तर त्याच वास्तवाची एक अधिक चांगली, अधिक शक्तिशाली आवृत्ती तयार करणे आहे. आपण परिस्थितीचे गुलाम नाही, तर त्या परिस्थितीला अर्थ देणारे मालक आहोत. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. जर आपले वैयक्तिक शब्द आपलं वैयक्तिक वास्तव घडवत असतील तर विचार करा, आपण आपल्या कुटुंबात, आपल्या कामाच्या ठिकाणी आणि विशेषतः सोशल मीडियावर जी भाषा वापरतो त्या सगळ्या भाषेने मिळून आपण कोणतं सामूहिक वास्तव निर्माण करत आहोत. आपण सगळे मिळून समाजासाठी कोणती जादू, कोणतं स्पेल करत आहोत यावर नक्की विचार करा.